श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ देवाची भक्ती करत असताना आपण ज्या वेळेला गुरुवारची सेवा करतो, स्वामी चरित्र सारामृताचं पठण करतो किंवा पारायण करतो आणि एखादे काम आपलं नडलेलं आहे आणि त्या कामाच्या निमित्तानं आपण काम होऊ दे म्हणून स्वामी आईला सांगून आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं ठरलेलं आहे. आणि मला भरपूर कमेंट्स येत असतात की बाबा आई अजून माझं काम झालेलंच नाही, माझं काम होईल का, माझं काम लवकर होऊ दे, असं जे घाई गडबड करतात माझे लेकरं, ते माझे लेकरं नसून स्वामी आईचे लेकरं आहेत. पण लगेच असं पटकन कोणते कामं होतात, कोणते होत नाहीत. जे कामं होत नाहीत ते आपण काय देवासोबत एकदमच चला बाबा हे काम झालंच पाहिजे म्हणून आपण कोणती शर्यत घालून हे काम करत नसतो. ज्या वेळेला तुम्हाला स्वामी आईकडून एखाद्या कामाची आशा आहे आणि ते सरळरित्या काम आपलं व्हावं असं वाटत असेल तर आपण निस्वार्थपणे भक्ती करायची. आपण गुरुवार केलो, 1 केलो, 2 केलो, 3 केलो, ते 3 गुरुवार होईपर्यंत पाहिजे म्हणून अनेक अडचणी आपल्या समोर येत असतात. जोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही, आपण मनातून करत नाही, तोपर्यंत स्वामी आई आपली परीक्षा घेत असते. आपण करतो की नाही. मागं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, माझी मुलगी ज्या वेळेला गुरुचरित्र पारायण घरामध्ये करत होते त्यावेळेला पहिल्याच दिवशी तिच्या डोळ्यामध्ये भाजी गेली. भरपूर असं लालबुंद डोळा झाला. बाहेर आम्हाला सुद्धा लालबुंद दिसायला लागला. पण तिनं डगमगली नाही. तिनं गुरुचरित्राचं पारायण पार पाडले आणि जसं जसं पार पाडली तसं तसं तिचा डोळा पांढरा झाला. आणि गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या अगोदर आपण दवाखान्यात जाऊन आलो. माझं म्हणणं असं नाही की स्वामी आई नीट करत नाही, पण स्वामी आई ज्या वेळेला डोळ्यामध्ये कचरा गेला किंवा तेल गेलं आणि हिनं आता भिवून करणार नाही पारायण, हे पाहण्यासाठी ही स्वामीची योजना असते. म्हणून तुम्ही भ्यायचं नाही, घाबरायचं नाही आणि आपलं जे जिद्द आहे ते सोडायची नाही. 2 भक्त असतात आणि 2 भक्त ज्या वेळेला हे आपला जे संसार रूपी सागर आहे, अनेक अडचणी आपल्या संसार रूपी सागरामध्ये आहेत. आपण एक काम झालं नाही तर दुसरं काम आपल्या पाठीमागं उभं असतं. आपल्या अडचणी संपतच नसतात. म्हणून ह्या मायामोहामध्ये, या संसारामध्ये आपण अडकलेले आहोत आणि आपल्याला वाटते की बाबा निश्चिंतपणे हे काम आमचं झालं पाहिजे आणि कुठंतरी एखादी धागा, एखादी क्षण आपला सुखाचा असतो आणि इथून तिथून सगळा काही प्रवास आपला संघर्षाचा असतो. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. केवळ सुख आणि सुख आपल्याला मिळणारं नाही आणि ते मिळालं तर पचणारं नाही. म्हणून दोन्हीही बरोबर पाहिजे. आपल्याला संघर्ष सुद्धा केला पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण संसारामध्ये रोज निशी आपण रोज उठायचं, रोज आंघोळ करायचं, रोज स्वयंपाक करायचा, हे जे संघर्ष आहे कशासाठी आहे? आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी आहे. आपण जर नाही उठलो मग आपलं शरीर जड होईल, आपलं शरीर जाड होईल, आपल्याला कुठलंच काम करावं वाटणार नाही. मग आपण झोपेतून उठायचं खायचं, झोपेतून उठायचं खायचं असं केलं असतं तर चाललं असतं का? नाही. पण ते प्रकृतीला मान्य नाही. त्याच पद्धतीनं आपण परमेश्वराची सुद्धा सेवा करत असताना संघर्ष असतात आणि ते संघर्ष लगेचच कमी होत नसतात, थोड्या थोड्याने होत असतात. आपलं भोग भोगून संपवायचं असतं. आपलं भोग ज्या वेळेला संपवत असतो त्यावेळेला अडचणी भरपूर येत असतात. आपण चढतीवर असतो. चढतीवर असताना आपल्याला पायऱ्या तरी अवघड राहणारच आहेत. आपल्याला चढताना त्रास तरी होणारच आहे. आपल्याला जायचं ना, पर्वतावर जायचं आहे, आपल्याला हे शिखर गाठायचं आहे. म्हणून
ह्या संसार रूपी सागरातून जात असताना दोन भक्त कोणत्या पद्धतीने जातात माहिती आहे का? एक भक्त बसतो नावेमध्ये, दुसरा भक्त बी बसतो नावेमध्ये. आणि ज्या वेळेला नाव चालू झाली, लाटावर लाटा शांतपणे चालायला लागल्या आणि हे दोन भक्त दोन्हीकडून नावेमध्ये बसून त्या तीरावर जायचंय पलीकड त्यांना. समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला जायचं आहे. हे संसार रूपी सागरातून आपल्याला हे संसार करून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि तेही चांगल्या पद्धतीने व्हायचं आहे. म्हणून ज्या वेळेला भरमदामध्ये सागरामध्ये आपले नाव गेली आणि सागरामध्ये नाव गेल्यानंतर दोन्ही भक्तांची नाव सागरामध्ये गेली, भरमदामध्ये गेली आणि एक भक्त जो आहे तो नाव चालवायला लागलाय, नावाडी हाकायला लागलाय, नाव चालवायला लागलाय आणि त्यानं हाकायला लागलाय. आणि दुसरा जे आहे ते हाकता हाकता नामस्मरणामध्ये गुंग होऊन गेलेला आहे आणि कसल्याच नावाचं त्यानं हाकायचं सोडूनच दिला. आणि तो भक्त म्हणतोय, हा तर हात सोडून बसलेला आहे, नाव काही हाकतच नाही आणि मी आहे ते हाकता हाकता मला परेशान झालेला आहे आणि मला काही ह्या सागराचं तीर गाठणं कठीण झालेलं आहे, मी कसा बाहेर पडू ह्याच्यामधून. हे दोघं जण परेशान झालेले आहेत. पण जो शांतपणे बसलेला आहे, बघा आता तुमच्या लक्षामध्ये आला असेल, जो परेशान आहे नाव हाकता हाकता आणि दुसरा आहे ते शांतपणे बसून आहे, हे कारण काय, ह्याचा फरक काय? जो दुसरा बसलेला आहे त्याला वाटतंय की बाबा त्याला कसलंच मनात संकोच येत नाही, हे नाव बुडणार आहे का, मी पडणार आहे का, ह्याचं त्याच्या मनामध्ये थोडासुद्धा संशय नाही. कारण तर तो आपली जे नाव आहे, आपलं जे देहरूपी हे सगळं काही आहे, देहरूपी नाव आहे आणि संसाररूपी सागर आहे, हे सगळं काही स्वामी चरणावर टाकलेलं आहे, स्वामीवर भरवसा टाकलेला आहे. आणि स्वामीवर भरवसा टाकून अगदी त्यानं निस्वार्थ झालेला आहे. हे स्वामी आई मला कुठंही ने, पहिलं तीराला न्यायची काळजी तुला आहे, मला काही नाही. मग त्याला पहिलं तीराला नेतेत स्वामी का मधात बुडवतेत ह्याची भीतीसुद्धा त्याच्या मनामध्ये नाही. आणि जो दुसरा आहे तो सारखं म्हणत आहे की माझी नाव पहिलं तीराला ने, माझे नाव पहिलं तीराला ने, माझं चांगलं होऊ दे, मला सगळं हे जे मनामध्ये धुकबुक धुकबुक आहे ना, म्हणून स्वामी हसून दूर बसून हे सगळं काही पाहत असतात की बाबा ह्याच्या मनामध्ये जे आहे, म्हणजे ह्याच्या मनामध्ये जे चाललेलं आहे, तर ह्याला माझ्यावरती भरवसा नाही. म्हणून आपण जे काही होणारं आहे ते काही चुकणारं नाही. म्हणून स्वामी आईच्यावर हे भरवसा सगळा आपला विश्वास टाकायचा असतंय आणि आपण शांत बसायचं असतंय. जे आलंय ते आपल्या पदरामध्ये घ्यायची तयारी पाहिजे. त्यावेळेला आपल्याला आपण जर मूठभर चुटकीभर मागितलं तर वंजळभर देत असते. आपल्याला परत आपली स्वामी आई पाठवत नाही, आपल्याला रिकाम्या झोळीनं पाठवतच नाही. म्हणून शांत राहा आणि ज्या वेळेला तुम्ही कोणतीही सेवा करता त्यावेळेला मग्न व्हा, त्याच्यामध्ये लीन व्हा आणि मग भक्ती करा आणि मग फळाची अपेक्षा करा. फळाची अपेक्षा करून तुम्ही भक्ती करू नका. खरं आहे, आम्ही सुद्धा करत असतो, प्रत्येकजणच देवाचं नामस्मरण करतो तर कोणती तरी अपेक्षा धरूनच करत असतं. आपलं हे मानव जन्म आहे, आपण प्रत्येकजण काही ना काही अपेक्षा करतच असतो. परंतु तुम्ही अपेक्षा करत असताना ज्या वेळेला तुम्ही त्यांच्यावरती भार टाकलात तर शांतपणे बसा. तुम्ही जे काही अपेक्षा केलात, जे काही मागणार आहात ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणून शांतपणे बसलेलं बरं असं मला म्हणायचं आहे. आजान हातबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू, प्रचिती नको पाहू. हे परमेश्वरा, मी आजान आहे, मी हातबल झालेला आहे, आजाद हातबल. बघ मी भ्रमित झालेला आहे आणि मी तुझ्यावरती सगळंच सोडलेलं आहे आणि हे सगळं मी तुझ्यावर सोडलो म्हणून मला सगळं काही माझं तुला माहिती आहे आणि तू माझ्याकडे
माझी परीक्षा देवा, तू परमेश्वरा बघू नको, मी तेवढा मोठा नाही, तू माझी परीक्षा बघावासा. मला म्हणून तू तुझ्या हाताला धरून मला पलीकडच्या तीरावर घेऊन जा, असं नामस्मरणामधून प्रार्थना करायचं आहे. आणि प्रार्थना करत असताना 11 माळी जप करायचा आहे. आणि जप करत असताना प्रत्येक माळीच्या मण्यामध्ये आपल्याला एकदा स्वामी समर्थाची ध्वनी व्यवस्थितरित्या आपल्या डोक्यापर्यंत आपल्या आपल्या मनामध्ये गेली पाहिजे. मग डोळे झाकून करा किंवा डोळे उघडे ठेवून करा. स्वामी आईची मूर्ती आपल्या समोर घ्या. आणि प्रत्येक जण कमेंट्समध्ये विचारत असतात की बाबा आम्ही जप करत असताना कोणत्या बोटाचा वापर करावा आणि कसं करावं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर आपली आरती झाल्यानंतर आपली ही जी माळ आहे हे घ्यायचं आणि आपण आपल्या दिव्यावरती किंवा उदबत्तीच्या ह्याच्यावरती धरायचं आणि व्यवस्थितरित्या ह्या माळेचं नमस्कार करायचं माळेला. आणि हे बघा, हा जो शिखामणी आहे हा वरती करायचा. आपण जर डोळे झाकलो तर हा मणी आपल्या हातामध्ये येईल आणि आपल्याला पूर्ण 108 नामस्मरण झाल्याची जाणीव होईल. म्हणून हे मणी वरती करायचा आणि आपले हे बोट असे ठेवायचे हे. आणि हा बोट जे आहे हा बोट जो आहे हा बोट त्याला हात लावायचं नाही, रुद्राक्षाला किंवा आपल्या स्वामी समर्थाईच्या माळेला. आणि ह्या बोटानं आपण व्यवस्थितरित्या ह्या पद्धतीनं असं बसायचं ताट आणि व्यवस्थितरित्या म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. या पद्धतीनं आपल्याला जे आपण स्वामी समर्थ म्हणतो आपल्या मनाला सुद्धा समाधानी वाटली पाहिजे. आणि ह्या रुद्राक्षामधून ज्या वेळेला तुम्ही स्वामी समर्थ म्हणता तोपर्यंत हा रुद्राक्ष खाली आला पाहिजे असा. आणि हा बोट त्या ठिकाणी लावायचा नाही. आणि ह्या मधल्या बोटानं आपल्याला हा मणी ढकलायचा आहे. आता तरी तुमच्या लक्षात कसं करावं जप हे आलेलं आहे. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीचं करायचं नाही. आणि स्वामी समर्थ म्हणत असताना सुद्धा शांतपणे म्हणायचं आहे, समाधान राहून म्हणायचं आहे. आणि आपण जपला बसलेला आहोत आणि आपल्याला आपल्या घरचे विचारत आहेत की बाबा आई काय करतेस, आई काय करतेस, तर आपण बोलायचं नाही किंवा पटकन त्यांच्याकडे पाहायचं नाही. ही सुद्धा एक परीक्षाच असते. जप करत असताना आपल्याला पाहिजे म्हणून आपल्याकडे आपल्या घरची मंडळी म्हणा, बाहेरचे कोणीतरी म्हणा, ओरडत आपल्या पाठीमागं येत असतात. त्यावेळेला आपण फिरून त्यांच्याकडे पाहायचं नाही, एवढं एकाग्र व्हायचं असतं. आणि ह्या पद्धतीनं आपलं जपमाळ 11 वेळा जपा, 1 वेळा जपा, 5 वेळा जपा. आणि नामस्मरण केल्यावरती मग तुम्हाला पहा फळ मिळतंय का नाही. परंतु फळाची अपेक्षा करून तुम्ही लगेचच फळ मिळावं अशी अपेक्षा करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेकऱ्यांनो, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सगळं काही कळतंय. स्वामी आई ज्या वेळेला तुमच्याकडून सेवा करून घेते त्यावेळेला तुमच्याकडून तुम्हाला सगळं काही लक्षात आलेलं असतंय. आणि मी थोडंसं सांगितल्याबरोबर तुम्ही तसं करणारच आहात एवढं मला माहिती आहे. म्हणून नको डगमगू, स्वामी देतील साथ. तुम्हाला साथ दिल्याशिवाय स्वामी राहणार नाहीत. म्हणून तुम्ही काय करायचं आहे तर निशंक व्हायचं आहे, निर्भय व्हायचं आहे. निशंक होई निर्भय होई म्हणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे. अतर्क अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.